शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का यावर अजित पवारांचं नो कॉमेंट अशी प्रतिक्रिया। तर परदेशी मुळाच्या मुद्द्यावरून पवारांनी काँग्रेस सोडली, पण 4च महिन्यांमध्ये काँग्रेस सोबत गेले अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। कुटुंबाच्या दृष्टीने सुनेत्रांना बारामतीमधून उभं करणं योग्य नव्हतं, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। लोकसभेच्या निकालानं धक्का बसला, यात चूक माझीच, लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदासाठी नशीबही लागतं, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये मागे राहिलो हे गमतीत म्हणालो, ते वक्तव्य फार गांभीर्यानं घेऊ नका, अजित पवारांचं वक्तव्य। निवडणूक महायुती म्हणून लढतोय, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार यावर अजित पवारांनी थेट उत्तर देणं टाळलं। चंद्र सूर्य असेपर्यंत राज्यघटनेला हात लागू शकत नाही, 400 पार म्हणजे संविधान बदलणार असं काहींना वाटलं, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख, त्यावर थेट उत्तर देणं अजित पवारांनी टाळलं। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माझ्या आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये भांडण झालं नाही, पुण्यामधील बैठकीमध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण। अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघाची अजित पवारांच्या एजन्सीकडून चाचपणी, या मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवू शकतात की नाही याची चाचपणी केल्याची रोहित पवारांची माहिती। 7-8 वेळा निवडणूक लढलोय, आता निवडणूक लढण्यामध्ये रस नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। जय पवारांच्या उमेदवारीवर जनता आणि कार्यकर्ते ठरवतील, अजित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादा बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतीलच, सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास, दादांनी निवडणूक लढवावी अशी उभ्या महाराष्ट्राची इच्छा, सुनील तटकरेंचं वक्तव्य। पक्ष आणि पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड चर्चा करेल आणि त्यानंतरच बारामतीच्या उमेदवारीबाबत निर्णय होईल, जय पवारांच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांनीच बारामतीमधून लढावं, नाहीतर बारामतीचा बिहार होईल, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना। अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, त्यांच्यासोबत अजून कोण याबाबत माहिती नाही, जय पवारांच्या उमेदवारीवरून जयंत पाटलांचा टोला। अजित पवार निवडणूक लढणार नाहीत हे परीक्षण काढणं चुकीचं, अजितदादा योग्य तो निर्णय घेतील, जय पवारांच्या उमेदवारीवर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। जय पवारांना उमेदवारी देणं हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत निर्णय, दादा तुम्ही थांबा आणि जय पवारांना संधी द्या असं अजित पवारांना कार्यकर्ते म्हणतात, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज पुण्यात, हडपसर विधानसभा मतदारसंघातील महिलांशी अजित पवार साधणार संवाद। अजित पवारांसोबतच असल्याचं नवाब मलिकांकडून जाहीर, नवाब मलिकांच्या एक्स प्रोफाईलवर घड्याळाचं चिन्ह। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होणार, मुख्यमंत्री मात्र निवडणुकीनंतरच ठरणार, सूत्रांची माहिती। राज्यामध्ये विकास कामांच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयाकडून अतिशय वेगानं मंजूर, ठाकरे सरकारपेक्षा तिप्पट कामांना मंजुरी, शिंदेंच्या कार्यकाळामध्ये फाईल्सची संख्याही दुप्पट। भाजप नेते चंद्रकांत पाटलांसह अमरावती जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजीमाजी खासदार आमदारांना बच्चू कडूंकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण, स्नेहभोजनाच्या निमित्ताने राजकीय चर्चा। 1 सप्टेंबर नंतर अंतिम राजकीय निर्णय घेणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सोलापुरात गुप्त भेट, सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये दोन्ही नेत्यांची तब्बल 1 तास चर्चा, भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा। मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांचा कार्यक्रम, स्टेजवर आलेल्या अनोळखी व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संबंधित व्यक्ती दिव्यांग असल्याची माहिती। बदलापूर नगरपालिका प्रशासकीय इमारतीचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, आमच्या योजनेविरोधामध्ये विरोधक कोर्टात गेले, आता विरोधी पक्ष आले तर त्यांना त्यांची जागा दाखवा, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। वरळीमधील गाठीभेटी दरम्यान ठाकरे गटाच्या गटप्रमुख निलेश ठोंबरे यांचा मनसेत प्रवेश, मनसे नेते संदीप देशपांडेंसमोर शिवबंधन हातातून काढत केला प्रवेश।
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवारे हेच उमेदवार, महायुतीला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंची घोषणा, महायुतीचे तिकीट मिळालं तर स्वीकारू, आवाडेंची प्रतिक्रिया. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातूनच निवडणूक लढवणार, काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकरांची माहिती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर अंतापूरकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची होती चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम, पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं हस्तांदोलन. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये गृहनिर्माण सोसायटी आणि एनजीओ पदाधिकाऱ्यांची बैठक, वडगाव शहरी भागातील नागरिकांच्या तक्रारीवर ठोस पावलं उचला, अजित पवार यांच्या आयुक्तांना सूचना. अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी साई दरबारी, भाजपचे माजी खासदार सुजय विखेही समवेत, साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केलं अदानींचं स्वागत. नागपुरातल्या कोराडीमधील विरांगणा राणी अवंतीबाई क्रीडा संकुलाचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, यावेळी त्यांनी बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ खेळाचा लुटला आनंद. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मिसळ पार्टीचं आयोजन, यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी लुटला मिसळ खाण्याचा आनंद. माजी सैनिक प्रकाश वाघमारेंनी मंत्री धनंजय मुंडेंना दाखवले काळे झेंडे, वाघमारेंच्या शेतजमिनीच्या वादाप्रकरणी पोलीस तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्यानं नोंदवला निषेध. राज्याची वित्तीय तूट 2 लाख कोटींवर, राजकोषीय तूट 5%, स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3%पेक्षा अधिक राजकोषीय तूट गेल्यानं वित्त विभागाकडून सरकारला सावधानतेचा इशारा. मुंब्र्यामध्ये तिरंगा रॅलीमध्ये झळकले टिपू सुलतानचे बॅनर, पोलिसांकडून बॅनर काढण्याच्या सूचना, पोलिसांनी सांगूनही रॅलीतून पोस्टर काढण्यास नकार. मुंब्रा भागात टिपू सुलतानचे बॅनर झळकावणाऱ्यांना लवकरच टिपूकडे पाठवू, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. लाडकी बहीण आणि इतर योजनेमधील पात्र महिलांशी मुख्यमंत्री शिंदेंचा संवाद, पहिल्या टप्प्यामध्ये काल 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचं वाटप, तर आज 80 लाख महिलांना योजनेचे पैसे खात्यात वर्ग. उद्यापासून निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार, आपत्कालीन सेवा वगळता सर्व नॉन इमर्जन्सी सेवा बंद होणार. घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1ला प्रवाशांची पसंती, दिवसाला 4.5 लाखांहून अधिक नागरिकांचा मेट्रो 1 मधून प्रवास, मंगळवारी 5 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास. म्हाडाची बनावट वेबसाईट अखेर ब्लॉक, सायबर पोलिसांची कारवाई, सायबर सेलकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. अटल सेतूवरील जोड रस्त्याला तडे गेल्याप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई, कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड. मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, गॅस्ट्रो आणि H1N1 सारख्या आजारामध्ये वाढ, ऑगस्ट 2023च्या तुलनेमध्ये ऑगस्ट 2024मध्ये रुग्णसंख्या वाढली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमा शंकराच्या पिंडीला तिरंगी फुलांची सजावट, श्रावण महिन्यात पिंडीचं अनोखं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला स्वातंत्र्य दिवस साजरा, मानवी तिरंग्याचं दर्शन, 3000 मुलामुलींचा सहभाग. स्वातंत्र्यदिनी लोणावळा पोलिसांचा रॅम्प वॉक, पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा देशभक्तीपर गीतावर रॅम्प वॉक. नाशिकमधील नांदगाव नगर परिषद कार्यालयाची इमारत आकर्षक रोषणाईनं सजली, नगर परिषद कार्यालयावरील तिरंगी विद्युत रोषणाईनं वेधलं लक्ष. उत्तर महाराष्ट्रामधील सर्वात जास्त पाणीसाठा असलेलं गिरणा धरण तिरंगी रोषणाईनं उजळलं, गिरणा धरणाच्या 14 दरवाजांना तिरंगी विद्युत रोषणाई. अहमदनगरच्या पुणतांबा गावातील ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन मागे, पुणतांबा जंक्शनवर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी सुरू होतं आंदोलन, रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या गाडीची तोडफोड, गाडीच्या काचा फोडणाऱ्या व्यक्तींमध्ये एका दृष्टीहीन व्यक्तीचाही समावेश, प्रशासनानं जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप.
स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न. भादोले गावात उभारण्यात आलेल्या सोलार पॅनलची चौकशी व्हावी या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न. रांगेमध्ये उभं न राहता पेट्रोल भरण्यासाठी 2 जणांकडून एका तरुणाला मारहाण. पुण्याच्या हडपसर भागातली घटना. मारहाणीचा सीसीटीव्ही समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.